नाना कालपासून चर्चा चालू आहे की नाना पटोले आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या क्लब अध्यक्षपदी निवडणुकीला रणांगणात होतात. काय नेमकं बघा, विलासराव देशमुख साहेब, पृथ्वीराज चव्हाण साहेब, गोपीनाथ मुंडेजी अशा अनेक लोकांनी याच्यामध्ये विषयामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि मी सुद्धा क्रिकेटचा हा जो छंद आहे हा माझा आवडता छंद आहे. कॉलेजच्या जीवनापासून तर या व्यवस्थेमध्ये मी सातत्यानं काम करतो आहे आणि त्याच्यामुळे जे आमचे MCAचे वोटर्स आहेत त्यांचे मला संपर्क होत आहे. ते म्हणतात की तुम्ही उभे राहिले पाहिजेत. आता या सगळ्यांचं जे आता संपर्क होत आहेत त्यामुळे मी निर्णय अजून घेतलेला नाही, पण आज उद्यापासून फॉर्म भरायची सुरुवात झालेली आहे. 10 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत. या कालावधीमध्ये काय निर्णय करायचे आणि आमचे जे काही वोटर्स आहेत, चाहते आहेत, त्यांच्या सगळ्यांची इच्छेच्या आधारावर मी निर्णय करेन. देखो, हम लोगों का जो चुनाव अभी जो 4 तारीख से फॉर्म भरने का शुरू हुआ है MCA का, 10 तारीख लास्ट डेट है. हम उनके जो वोटर लिस्ट जो है उसकी आज शाम तक अंतिम और यादी उसमें आने वाली है. इसको वोट देने का अधिकार है. ये सब देख के और कई लोगों के फ़ोन भी आ रहे हैं, तो अभी हमने निर्णय नहीं लिया है, लेकिन चाहने वालों को और फिर सब लोगों का सोचकर हम निर्णय लेंगे. 10 तारीख लास्ट डेट है. अभी तक तो कोई निर्णय नहीं लिया है, लेकिन सबसे बात करके निर्णय लेंगे. नवाब मलिक असतील अशी शक्यता वर्तवली जात होती, पण काल नवाब मलिक येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी राष्ट्रवादीची एक बैठक पार पडली आणि त्या ठिकाणी नवाब मलिक यांची उपस्थिती पाहायला मिळाली. हे सगळ्या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? बघा, भाजपचं मानसिकता एकदम क्लिअर आहे की सत्तेसाठी काही पण. उद्या दाऊद पण उद्या यांच्याबरोबर आले तरी सत्तेसाठी यांना दाऊद चालेल. त्याच्यामुळे भाजपच्या जे काही सुसंस्कृतपणा, देशप्रेम हे कुठलंही नाही. हे फक्त सत्तेसाठी जगतात आणि त्यामुळे सत्तेसाठी ज्याच्यावर हे आरोप लावलेत, ज्याचा दाऊदशी संबंध लावलात, त्याही लोकांना सत्तेसाठी सोबत घेण्यामध्ये हे मागं पुढं पाहत नाही. त्यामुळे या भाजपच्या किंवा त्यांच्या सोबती असलेल्या पक्षांच्याबद्दल फार काही चर्चा करावी मला असं वाटत. मनसेचे नेते प्रकाश महाजन त्यांनी टीका केली आहे. मुस्लिम समाजामध्ये जर 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांना देऊ नये. धर्मामध्ये द्वेष माजवणारे स्टेटमेंट आहे का? आणि प्रकाश महाजन मनसेचे नेते, आम्हाला त्यांच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही, पण महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचं राज्य आहे. अशा पद्धतीच्या धर्माच्या बद्दलचं कोणी टीका करत असतील तर त्याच्यावर शासनाने तातडीने कारवाई करावी, ही भूमिका आमची आहे. टिळक भवन येथे तुमचा कार्यक्रम झाला, त्या ठिकाणी मुख्यमंत्री नाना पटोले अशा घोषणा देण्यात आल्या. कार्यकर्त्यांच्या भावना असतात. काँग्रेस पक्षामध्ये निर्णय या पदांच्या बाबत हायकमांड घेते आणि त्याच्यामुळे आमच्याकडे कुठली चर्चा नाही. साहेब, विधान परिषद निवडणूक आहे, मिलिंद नार्वेकर पण निवडणुकीसाठी उभे आहेत, त्यामुळे नेमकं आता काय रणनीती असणार आहे, कसं काय सांगाल? कारण क्रॉस वोटिंगची शक्यता व्यक्त करण्यात येते. क्रॉस वोटिंग महाविकास एक फॉर्म एक्स्ट्रा गेलेला आहे. नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यामध्ये काय वाटतं, कशा रीतीने आपण प्रमुख नेते मिळूयाचे? नाही, आमच्याजवळ महाविकास आघाडी म्हणून आमच्याजवळ 3 कॅन्डिडेटचे मतं आहेत आणि म्हणून आम्ही 3 कॅन्डिडेटचा फॉर्म भरलेला आहे. त्याच्यामुळे जे काही महायुतीकडून 9 फॉर्म आलेले आहेत त्यांना आमची विनंती राहणार आहे की तुम्ही तुमचा एक विड्रॉल करून बिनविरोध निवडणूक करा. ही भूमिका महाविकास आघाडीची राहणार आहे. नाशिकमधला एक प्रकार समोर आलेला आहे की लाडकी बहीण योजना जरी सुरू झाली तरी तिथले सेतू पोर्टल चालवतात म्हणतात की अद्याप ही साईट जी आहे ती नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात जी आहे ती सुरू झालेली आहे.
या सरकारचे इतके वाबाडे आहेत आणि हे सरकार घोषणाबाज कशी आहे. आपल्या लक्षात असेल की पीक विमा योजनेमध्ये महसूल विभागाचं एक साईट असते आणि ई पीक तयार करून त्याच्यावरचं सगळं करून त्यांच्या वेबसाईटवर टाकावं लागतं. आज आपण कृषी विभागाचं जी वेबसाईट आहे ती बंद आहे. म्हणजे पीक विमा कंपन्यांना फायदा कसा होईल त्याच्यावर राज्य सरकार काम करते असं चित्र आपण पाहतो आहे. त्याचप्रमाणे लाडली बहिणांच्या याच्यामध्येही सुद्धा राज्य सरकारचे खूप वाबाडे पुढे येणार आहेत. याच बहिणा याच भगिनी उद्या या महायुतीला त्यांच्या या घोषणाबाजीला कसं उत्तर देणार आहे हे आपल्याला उद्याच्या निवडणुकीत कळणार आहे. त्यामुळे त्यावर आज मी चर्चा करणार आहे. मुद्दाम तुम्हाला पीक विमा कंपनीचं जे पीक विमा कंपन्यासाठी हे सरकार कसं काम करते आहे. महसूल विभागाची साईडच बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ई पीक नोंदणी जिथपर्यंत महसूल विभागाच्या साईडवर ते टाकणार नाहीत तिथपर्यंत त्यांना पीक विम्याचा फायदाच मिळणार नाही. आणि म्हणून सरकार आणि कंपन्या ह्या कसं यांचा दोघांचं भ्रष्टाचार चाललेला आहे आणि शेतकऱ्याला कसं फसवलं जाते आहे. तसंच आता लाडली बहिणामध्ये सुद्धा लूट चालू झालेली आहे. काही घटना तुम्हाला पाहायला मिळाल्या की कुठं पटवारी पैसे घेतो आहे, कुठं अधिकारी पैसे घ्यायला लागलेले आहेत. त्या घटना आल्याच तुम्ही चॅनलवर दाखवतच आहे. म्हणजे योजना ह्या जनतेला लुटायसाठी काढल्या जाते. याचा परिणाम आपल्याला लाडली बहिणामध्ये पाहायला मिळत आहे. तसंच सगळ्या घटनांमध्ये आपल्याला या घटना पाहायला मिळतात. आणि म्हणून हे फसवं सरकार आहे, जनतेला सातत्यानं फसवत राहते. असं हे सरकार महाराष्ट्रामध्ये भाजप प्रणित सरकार आहे. बघा, स्मार्ट मीटरच्या बद्दलचा आमचा विरोध आहे. हा कुठल्या केंद्रातल्या आणि गुजरात धार्जनी मानसिकतेच्या लोकांनी त्या मीटरचा त्यांना फायदा व्हावा, त्या एजन्सीला फायदा व्हावा आणि लोकांच्या घरात अंधार करावा, ही या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून योजना राज्यातलं भाजपचं सरकार, कारण भाजप सरकार याच्यासाठी म्हणतो की जे ऊर्जा मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे भाजपचे आहेत, त्यांनी ही योजना गुजरातच्या व्यवस्थेसाठी आणलेली आहे आणि राज्यातल्या जनतेला अंधारात ठेवण्यासाठी. आणि म्हणून या योजनेचा काँग्रेसकडून आम्ही विरोध करतो आहे. एक सवाल है, लोकसभा चुनाव में जिस प्रकार का कांग्रेस पार्टी का प्रदर्शन रहा, कहीं ना कहीं मॉरल बूस्ट हुआ है. हाल ही में तिलक भवन की एक घटना सामने आई जिसमें आपके नाम की घोषणाएं की गई मुख्यमंत्री को लेकर के. क्या आने वाले दिनों में महाविकास आघाड़ी में कांग्रेस पार्टी का मुख्यमंत्री होगा? क्या इसको लेकर के आप लोगों की कोई? देखो, हम सब सीनियर लोग महाविकास आघाड़ी करके बैठेंगे और हम सब लोगों का एक मानस है कि महाविकास आघाड़ी का ही चेहरा बनाकर हम चुनाव के सामने जाएं. बाद में चुनाव के बाद में किसको मुख्यमंत्री बनाना है वो हमारे हाईकमांड डिसीजन करेंगे. कार्यकर्ताओं की भावनाओं को जो है उसको प्रदर्शित करते रहते हैं. कांग्रेस पार्टी का मुख्यमंत्री नहीं होना चाहिए. देखो, मैंने आपको एकदम स्पष्ट कहा है कि महाविकास आघाड़ी करके हम हमारा चेहरा हम लेके आगे जाएंगे और जब चुनाव के बाद में जो भी सरकार हमारी बनेगी उसमें हाईकमांड जो निर्णय लेगा, बैठ के निर्णय लेगा, उसके आधार पे वो जाएगा. मुंबई की अगर बात करें तो मुंबई के चेंबूर इलाके में एक कॉलेज है, आचार्य कॉलेज. आज इसके बारे में प्रताप सरनाइक ने मुद्दा भी उठाया. पहले यहाँ पर बुर्खा जो है उसके ऊपर पाबंदी लगाई. अब नया नोटिफिकेशन जारी किया गया है कि जीन्स टी शर्ट भी नहीं पहन सकते. इस प्रकार का नोटिफिकेशन, इस प्रकार के आदेश ऐसे महाविद्यालयों में जहाँ पर छात्र पढ़ने आते हैं, कितना देखो, एक सब इस मामलों में आप कहीं पे भी देखिए, महाराष्ट्र में कानून व्यवस्था बची नहीं है. सरकार का डर खत्म हो चुका है. प्रशासन के माध्यम से बदलियां भी करना है, कलेक्टर एसपी की भी, तो उनसे करोड़ों रुपए लिए जाते हैं. ये भी आपको सबको पता है. जहां सरकार और प्रशासन इनका जब डर खत्म होता है तब ऐसी व्यवस्था अपने आप खड़ी हो जाती है. जिसको कानून का डर खत्म हो जाता है, सरकार का डर खत्म होता है, तो इसका पूरा दोष जो है सत्ता पक्ष के एमएलए ने अगर ये प्रश्न खड़ा किया होगा, लेकिन
जो जड़ जो है, जो इस पाप की जड़ जो है, ये सरकार में छुपी है। ये सरकार को जब तक हम खत्म नहीं करेंगे, जब तक महाराष्ट्र जैसे पूर्वगामी विचार में ये ऐसी चीज़ें होती रहेंगी। एक सवाल हो, नवाब मलिक को लेकर के जिस प्रकार से भारतीय जनता पार्टी ने सवाल उठाए, देशद्रोही तक कह दिया, आतंकवादी तक कह दिया, ऐसे स्थिति में देवेंद्र फडणवीस ने पत्र भी लिखा अजित पवार को। लेकिन कल एक और दृश्य देखने को मिला कि नवाब मलिक उनके बैठक में शामिल हुए। वो दिखावा है। भाजपा सत्ता के लिए दाऊद के साथ भी जा सकती है, और ये दिखावा क्यों कर रहे हो? नवाब मलिक को टारगेट, कल अभी वोटिंग होगा तो नवाब मलिक का वोटिंग चलेगा नहीं इनको। वो हमको वोट नहीं चाहिए ऐसे नहीं बोलेंगे ये लोग। तो इसका मतलब है कि भाजपा सत्ता के लिए कुछ भी, दाऊद भी चलेगा, ऐसी भाजपा है। सत्ता के लिए वो किसी आतंकवादी को भी साथ ले सकते हैं, ऐसा उनका कहना है। वारी का दौर चल रहा है, पालतू का दौर चल रहा है, राहुल गांधी के आने की बात हो रही है, लेकिन आज मुख्यमंत्री ने दिखावा जो है वो राहुल गांधी के किया, हिंदुत्व का अपमान करते हैं वो आकर। मुझे ये लगता है कि हिंदुत्व का अपमान कौन कर रहा है? देश के प्रधानमंत्री कर रहे हैं। भगवान शिव जी की प्रतिमा लेकर जाना ये हिंदुत्व का अपमान हो, अगर वो सोचते हैं, और किसी को हिंदू का प्रमाण पत्र देने का अधिकार नहीं है। नरेंद्र मोदी जी खुद को भगवान समझते हैं, भगवान यानी भगवान से भी बड़े हैं, और वो उनके लोग तो जाहिर में बोल रहे हैं। तो अब भगवान अगर नरेंद्र मोदी से छोटे हो गए, नरेंद्र मोदी के भगवान नरेंद्र मोदी गुरु हैं इनके, ऐसे अगर वो कहते हैं तो इसमें हिंदुत्व का अपमान कौन कर रहा है? एक, राहुल गांधी जी ने क्या कहा कि हमारा हिंदू धर्म वो किसी की बुराई नहीं करता, किसी को डराता नहीं, सबको साथ में लेके चलता है। लेकिन यहाँ तो रोज देश के लोगों को डराया जाता है, सत्ता के आधार पर दूसरे धर्म को विरोध किया जाता है। तो राहुल गांधी ने यही तो बताया, राहुल गांधी ने कुछ नहीं बोला है। अब लेकिन जब अपने आंख पे आ गई कि तुम्हारा हिंदुत्व गलत है, ये बोलने से हिंदुत्व का अपमान, यानी तुम मैंने सब हिंदू, और फिर देश में हमारे जैसे लोग हैं वो हम हिंदू नहीं है, ये जो मैंपन जो है बीजेपी का, वो उसका स्पष्ट रूप देखने मिला। और घबरा कर आखिरी उनके पास दूसरा कोई नहीं, हिंदुत्व का अपमान। सच तो देश ने देख लिया है। जब देश के संसद में राहुल गांधी जी जब बात कर रहे थे तो देश देख रहा था, हिंदुत्व का अपमान खुद मोदी जी कर रहे हैं। वो वहाँ पे दूसरे कार्ड चलते हैं, दूसरे प्ले कार्ड चलते हैं, पर भगवान शिव जी का प्ले कार्ड का विरोध हो रहा था। तो मैं इसलिए कहना चाहता हूँ, हिंदुत्व का असली रूप राहुल जी ने पार्लियामेंट में देश को, दुनिया को दिखाया है, और इसलिए डर के मारे अब इनको बचा नहीं तो हिंदुत्व का अपमान कर कर इस तरह की कहानी बना रहे। इन्हें बार बार भगवान श्री राम जी का अभी अयोध्या का नाम क्यों नहीं लेते? वो तो पानी में डुबा के रख दिया है, उसके बारे में बात नहीं करेंगे। अब जगन्नाथपुरी की बात हो रही है। तो मूल सब्जेक्ट है कि भगवान को भी ये पलटते रहते हैं। इनका भगवान अभी भगवान श्री राम जी नहीं रहे, अब जगन्नाथपुरी आ गई। एक सवाल और लेता हूँ कि राहुल गांधी जिस प्रकार से महाराष्ट्र के अपने आने की चर्चा हो रही है, कितना आत्मविश्वास बढ़ेगा आप लोगों का, और खास करके महाराष्ट्र कांग्रेस के काडर का, क्योंकि चुनाव के बाद ये पहला ऐसा विजिट होगा जो महाराष्ट्र, तो क्या मुंबई? देखो, महाराष्ट्र की जो वारी की परंपरा है ये सालों साल पुरानी है, और उसी परंपरा को लेकर राहुल गांधी जी ने कन्याकुमारी से कश्मीर जो पदयात्रा की 4,500 किलोमीटर की, वो उसी का अंश था। और राहुल जी के लिए वो उनकी जो वारी थी वो यही वारी का रूप है, और जिसकी शुरुआत हमारे महाराष्ट्र के संतों ने की थी, उसी का पालन राहुल जी ने किया था। राहुल जी आते हैं महाराष्ट्र में पंढरपुर की यात्रा में, तो हमें सबको खुशी होगी, क्योंकि वारी में लोगों के साथ चलना, गरीब हो अमीर रहो, कौन से जात का है, कौन से धर्म का है। आपने देखा होगा कि महाराष्ट्र के इस यात्रा में
वारी में सब लोग, मुस्लिम भी चलते हैं, हिंदू भी चलते हैं, सब लोग चलते हैं, सभी धर्म के लोग चलते हैं। और उनको रास्ते में जाते हुए पानी पिलाने की व्यवस्था मुस्लिम करते रहता है, फल खिलाने का काम मुस्लिम करते रहता है। तो जो एकता का जो प्रतीक जो होता है, जो उसका एकता का विराट रूप जो है, इस वारी में देखा जाता है। और इसलिए राहुल जी अगर आते हैं यहाँ पर तो हमें सब महाराष्ट्र की जनता को खुशी होगी, एक बड़ा मैसेज देश में जाएगा। एक सवाल लूंगा, एक नागपुर रामझूला ब्रिज में एक एक्सीडेंट हुआ था 25 फरवरी को। रितिका मालू नाम की एक महिला थी, शराब के नशे में उसने 2 लोगों को उड़ा दिया। आज तक जो पुलिस है वहाँ की, वो एक प्रॉपर केस नहीं बना पा रही है। कल जो है उस महिला को प्रोड्यूस किया था, कोर्ट ने जो है ये कहा कि चूंकि पुलिस की गलती इस वजह से उस महिला को रिलीज कर दिया गया। कहीं ना कहीं लॉ एंड ऑर्डर की जो सिचुएशन है वो कॉम्प्रोमाइज लगती है, क्योंकि पुणे पोर्शे केस हमने देखा। अब नागपुर से जो सरकार का खुद इन्वॉल्व है घटनाओं में है। गरीब आदमी रास्ते से चलने का अधिकार नहीं है। अमीरों बच्चों को उनके इंपोर्टेड गाड़ी के नीचे में दबाकर मारने का पूरा अधिकार सरकार ने दिया है। ड्रग और दारू पीकर अमीर के बच्चे गाड़ी चला सकते हैं, गरीबों को कुचल सकते हैं। यह हालत महाराष्ट्र में बनी हुई है। हमने ये सब्जेक्ट विधानसभा में भी उठाया, उसमें का लैकुना भी हमने सरकार को बताया, लेकिन सरकार बोलती कि हम कानून करेंगे, ये करेंगे। सरकार टाइम पास कर रही है और आम लोगों के जीने का कोई व्यवस्था महाराष्ट्र में नहीं बचे। पूरे कानून व्यवस्था का जो धज्जियाँ उड़ाने का काम राज्य में बैठे हुए सरकार जो है वो खुद कर रही है, उसमें प्रशासन की कोई गलती नहीं। पुणे पुलिस हो या नागपुर पुलिस हो, इनकी आपको गलती नहीं नजर आती? पुलिस की नहीं है, दबाव है। हम विधानसभा में भी हमने पूछा कि कौन नेता था, कौन फोन पे प्रशासन से बात कर रहा था, तो सरकार ने उस बात को छुपा दिया। हमने कहा कि उसकी पूरी मालूमात दीजिए, पर सरकार नहीं देंगी, क्योंकि सरकार खुद प्रशासन के ऊपर दबाव लाती है, गलत केस बनाने लगाती है। जिसको अंदर करना है उसको अंदर रखेंगे, जिसको बाहर रखना है बाहर रखेंगे। तो सब राज्य सरकार का ही ये पाप है जो आज राज्य की जनता भुगत रही है। शिक्षण मंत्री केसरकर यांच्या मतदारसंघात जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळते, अशा पद्धतीने जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था होते। केसरकर मंत्री जे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्याच मतदार मी आताच पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून माझ्या विधानसभेमध्ये पहिल्या वर्गात शिकणाऱ्या 7 वर्षाच्या मुलीवर बाथरूममध्ये गेली, तिला लाईटचा करंट लागून ती तिथंच मृत्युमुखी पडली। ते सरकारला मी आताच विधानसभेमध्ये सांगितलं। मी परवा कुलाब्यामध्ये महानगरपालिकेच्या शाळेत कार्यक्रमाला गेलो, त्या शाळेच्या दुरवस्था पाहिली। शिक्षण आणि आरोग्याची परिस्थिती जी महाराष्ट्रातली आहे ती भयावह आहे। सरकार घोषणेमध्ये आहे आणि आज ज्या घटना आहेत मी आता विधानसभेमध्ये मांडून आलो। त्या पोरीचं नाव यशस्वी राऊत नावाची पोरगी आहे, तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि या घटना वारंवार महाराष्ट्रात होते। आता स्वतः शिक्षण मंत्र्याच्याच मतदारसंघामध्ये भिंत पडलेली आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये। तर या दुरावस्थेचं कारणच हे सरकार आहे आणि हे पनोती सरकार जे महाराष्ट्रामध्ये आहे, या सरकारचा आज सर्वसामान्यांच्या मुलांना, गरिबांच्या मुलांचा जीव पण चालला नाही, चांगल्या दर्जाचं शिक्षणही नाही, आरोग्यामध्ये सुद्धा लोक सरळ दवाखान्यात जातात आणि आडवे होऊन निघतात, ही परिस्थिती आहे। आणि म्हणून सगळ्या आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेचे 3-3 वाजवण्याचं काम या महाराष्ट्राच्या पनोती भ्रष्टाचारी सरकारने केलेला आहे आणि त्याचा परिणाम सामान्य जनता महाराष्ट्रातली भोगते आहे, एवढंच आमचं म्हणणं आहे। एक शेवटचा आहे, सांगलीतील पळूस या गावात पोषण आहारामध्ये मृत्यू साप आढळलेला। याआधी नागपूरमध्ये मृत्यूमुखी चिमणी आढळली, त्याच्यानंतर आता पुन्हा गरोदर महिलांना देणाऱ्या पोषण आहारात मृत्यू साप आढळला। सरकारच्या बगल बच्च्यांना या पद्धतीचे कॉन्ट्रॅक्ट देऊन अर्ध सरकार आणि अर्ध त्याचे कॉन्ट्रॅक्टर आणि पोषण आहाराच्या नावाने सर्वसामान्य लोकांना लुटलं जाते आहे, त्यांचं आयुष्य बर्बाद केलं जाते आहे, त्यांचं आरोग्य बर्बाद केलं जाते आहे। आणि म्हणून हे सरकार, उद्या हा मुद्दा आम्ही विधानसभेत मांडणार आहे पलूसच्या घटनेचा, आणि सरकारला आता उत्तर, कारण की याच अधिवेशना काळामध्ये 2 घटना पुढे आलेल्या आहेत, तर उद्या सरकारला याला उत्तर द्यायला आम्ही बाध्य करू। थँक्यू।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.